एसटी कुपन नाश्ता फक्त आणि फक्त 30 रुपयाचे। ही सवलत आपल्याला आता कंटिन्यू मिळणार आहे प्रत्येक एसटी महामंडळाच्या अधिकृत थांब्यावरती। स्वागतम सुस्वागतम मंडळी, राम राम। मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण आज अशा ठिकाणी भेट देणार जिथे भाविकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते। ब्रह्मचैतन्य श्री सद्गुरू गोंदवलेकर महाराज मठ, जो सातारा जिल्ह्यातल्या मान गावातील गोंदवले या गावी स्थित आहे। जर तुम्ही आहात मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, पुढे विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, इव्हेन वसई, पालघर, नालासोपारा, विरार, बोरिवली पासून आणि तुम्हाला गोंदवलीला पोहोचायचं असेल तर रेल्वेचं ऑप्शन नॉट मच बेटर, पण हा आपल्या लाडक्या एसटी महामंडळाची बस वन ऑफ द बेस्ट ऑप्शन। आता ते कसे ते पुढे सांगतो, अजून वेळ असा। वाजले मध्यरात्रीचे 12:14 म्हणजे 12:15, दिनांक 3 जून। लोकेशन आपल्या एसटी महामंडळाचं परळ बस स्थानक। जर तुम्हाला परळ, कुर्ला नेहरू नगर, पुढे चेंबूर मैत्री पार्क आणि पनवेल पासून गोंदवले मंदिरापाशी पोहोचायचं असेल तर लक्षात ठेवा, परळ आगारातून 5:30 ची पहिली बस आहे, थेट जाते गोंदवलेला। आणि याच बसने आज आपली एंड टू एंड जर्नी होणार परळ बस स्थानक ते गोंदवले। एकूण प्रवासाचे अंतर किती? 330 किलोमीटर आणि लागणारा कालावधी कमीत कमी 6 ते 7 तास। एकूण 12 फलाटचे असलेले एसटी महामंडळाचे परळ बस स्थानक शेवटच्या 2 बसेस येऊन गेले आहेत 12:15च्या, एक कराड आणि दुसरी नारायणगाव। आता डायरेक्ट पहाटेची 4:15ला बस आहे सोनसळ आणि नंतर मग टप्प्याटप्प्याने माझी बस केली 5:30ला गोंदवले। अजून आहेत 5 तास आहेत, मस्तपैकी आराम करू। व्हेरी अर्ली गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी, शुभ प्रभात। वाजले पहाटेचे 4:57 म्हणजे 5 वाजायला फक्त 3 मिनिटं कमी। 5:30ला सुटणारी परळ गोंदवले बस आपल्या समोर तयार। गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने नवीन बसमधून प्रवास करण्याची संधी मिळते। वा भाई वा। अद्याप तरी मी सोडून बसमध्ये कोणीच नाही। या नवीन BS6 बसेसमध्ये केबिन तर नाही, पण हा या ठिकाणी बसून वाहक दादांच्या बाजूला बसून आरामात प्रवासाचा नजारा एन्जॉय करू शकतो। परळ बस स्टँडमधून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक समोर आणि हा फोटो तुम्हाला दिसत असेलच, ताबडतोब स्क्रीनशॉट काढा आणि या बस स्थानकातून कोणकोणते बसेस सुटतात त्याची नोंद करून घ्या। 5:30ला सुटणारी परळ गोंदवले, तिचा मार्ग असा काही पनवेल, स्वारगेट, पैठण, दहिवडी। आपल्या बसच्या बाजूला लागली आहे परळ महाबळेश्वर BS6 हिरकणी, जिचा मार्ग स्वारगेट वाई पाचगणी। एसटी महामंडळाची नवीन BS6 बस 39 प्रवासी क्षमता, 2x2 फुल्ली पुशबॅक सीट आणि या बसमध्ये लगेज होल्डर प्लस चार्जिंगची उत्तम सोयीसुविधा उपलब्ध आहे। एसटी महामंडळाच्या आता बरेच आगारांमध्ये नवीन अशा BS6 बसेस मिळत आहेत। मग ते कोल्हापूर असो, पुढे मग पुणे, लातूर, नाशिक, सगळ्या ठिकाणी आता अशोक लेलँडचा दरार असणार। कोणता? अशोक लेलँडचा। चला तर मंडळी, आपल्या 330 किलोमीटर प्रवासाला सुरुवात झाली ठीक सकाळी 5:35 आपल्या परळ बस स्थानकातून। परळ ते गोंदवले एकूण तिकीट भाडे किती, प्लस यामध्ये कोणकोणत्या सवलती आहेत, संपूर्ण माहिती दिली जाईल। आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा, पण त्या अगोदर महाराजांच्याच नावाने आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। बोला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। संध्याकाळी काय झालं 9:30ला पांढरे लावलाय पांढऱ्याला पहिला फोन केला आणि सकाळी तुम्हाला कराडच लावले
15 मिनिटाचा प्रवास पूर्ण करत आपण पोहोचलो परळ ते कुर्ला नेहरू नगर. परळ ते गोंदिवली एकूण प्रवासाचे अंतर 330 किलोमीटर आणि साध्या दराचे तिकीट भाडे आहे 544 रुपये. नवीन बस असो किंवा जुनी बस, एसटी महामंडळाच्या ज्या काही सवलती आहेत त्या सर्व बसेसमध्ये लागू आहेत आणि या तिकीट भाड्यामध्ये महिलांसाठी 50% तिकीट भाडे आहे. जरा कॅल्क्युलेट करून कमेंट करून सांगा की परळ ते गोंदिवलीसाठी महिलांसाठी तिकीट भाडे किती असेल. पुरुषांसाठी आहे 544 रुपये आणि महिलांसाठी किती ते तुम्ही कमेंट करून सांगा. बरोबर 1 तास 20 मिनिटांमध्ये प्रवास पूर्ण झाला परळ ते पनवेल. गोंदिवलीसाठी आपल्या मुंबई, पालघर, पुणे, कल्याण या विभागातून एकूण 3 बसेस आहेत. परळ गोंदिवलीचा टायमिंग आहे पहाटे 5:30 ला परळपासून. अजून 2 बस आहेत गोंदिवलीसाठी डायरेक्ट मंदिरापाशी, ती म्हणजे विठ्ठलवाडी गोंदिवली आणि तिसरी बोईसर गोंदिवली. बोईसर गोंदिवलीचा टायमिंग आहे बोईसरवरून ठीक सकाळी 7:30 ला आणि विठ्ठलवाडीचं ठीक सकाळी 8 वाजता. या व्यतिरिक्त आटपाडीसाठी ज्या बसेस पास होतात मुंबई सेंट्रलवरून म्हणा किंवा परळपासून, त्या देखील तुम्हाला सोडतील गोंदिवलीला. समोर दिसतं स्क्रीनशॉट. एकूण 6 ते 7 बसेस आहेत गोंदिवलीसाठी. मुंबई सेंट्रल, परळपासून 3, परळ आटपाडी, परळ गोंदिवली, परळ खरसुंडी आणि आपल्या वसई मसवड, कुर्ला मसवड आणि विठ्ठलवाडी गोंदिवली. वाजले सकाळचे 7:15. खालापूर टोल प्लाझा क्रॉस करत आपली गाडी थांबली आहे हॉटेल राज ढाबा या ठिकाणी नाश्त्यासाठी. आणि नाश्त्यामध्ये मी घेतला आहे एस टी महामंडळाने टेंडर पास केलेले एस टी कुपन नाश्ता फक्त आणि फक्त 30 रुपयाचे, ज्यात 10 रुपयाची चहा आणि 20 रुपयाचे कांदे पोहे, शिरा, उपमा जे काय असेल ते आरामात मिळून जाईल. लक्षात ठेवा मंडळी, एस टी महामंडळाचे जे जे अधिकृत थांबे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एस टी कुपन सांगावं लागेल आणि फक्त 30 रुपयात तुम्ही पोटभर नाश्ता करा. असं काय तुम्हाला कुपन मिळेल. एस टी कुपन 30 रुपये, ज्यात 20 रुपयामध्ये कांदे पोहे, शिरा, उपमा तिघांपैकी एक मिळेल आणि 10 रुपयाचा चहा. ही सवलत आपल्याला आता कंटिन्यू मिळणार आहे प्रत्येक एस टी महामंडळाच्या अधिकृत थांब्यावरती. ज्यांना माहीत नसेल त्वरित चालू करा आणि नाश्ता सुद्धा करायला या. गरमागरम कांदे पोहे आणि चहा. मेन काउंटरवरतीच नोटीस लावली आहे की एस टी महामंडळामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 30 रुपये नाश्ता पाहिजे. एक नाश्त्याचा पदार्थ, जसं मी कांदे पोहे खाली आणि एक चहा. हे बघा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 8. फक्त नाश्ता, जेवण नाही. या नवीन BS6 प्रणालीच्या बसेसमध्ये जे पुढची जी सीट आहे वाहक दादांच्या बाजूची
लय मोठी तडजोड आहे राव. पण या सीटवरती जी व्यक्ती बसेल काही हरकत नाही, परंतु जेव्हा समोरून प्रवासी वगैरे चढतो तेव्हा मात्र पाय इकडे तिकडे आणि सोबत वाहदारांना पकडण्यासाठी वरती हँडल पण नाही. त्यामुळे त्या प्रवाशाचा आधार घेत पुढे जायचं आहे. हा एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे या सीटचा. आधीच्या आपल्या ज्या कॉन्ट्रॅक्टच्या बस होत्या आयशरच्या म्हणा किंवा टाटाच्या, इव्हन दिल्यांडच्या ज्या दिल्या आहेत उमरगाता साईडला, त्यांना मात्र सिंगल सीट होती वाहदारांसाठी. ती संकल्पना येणाऱ्या पुढच्या बसेसमध्ये राबवली तर अतिशय चांगलं आहे. अशी संकल्पना घेऊन बसेस बनवल्या तर मात्र मोठा डिसएडव्हान्टेज आहे. हॉटेलपासून निघत थोड्याच वेळात घाट प्रवासाला सुरुवात होईल आपल्या बोरघाटाला आणि पुढे गेल्यानंतर खोपोली एक्झिटला डायरेक्ट नवीन हायवे तयार झालाय मिसिंग लिंक. 2 मोठमोठे बोगदे जे डायरेक्ट बाहेर पडतील ते लोणावळ्यासाठी. अजून तरी कामकाज पूर्ण झालं नाही, परंतु येत्या 6 महिन्यामध्ये मुंबई पुणेचे जो वेळ आहे कालावधी तो अर्ध्या तासाने नक्कीच कमी होणार. त्या मिसिंग लिंक दिसला का समोर निळ्या पट्टीचा मोठा बोगदा मिसिंग लिंक. हा लोणावळा खंडाळा घाट क्रॉस करून काय वातावरण चाललंय, एकदम शांत थंड वातावरण. आता थोड्याच वेळात येईल कुसगाव, जिथे जो मिसिंग लिंक हायवे आहे ना नवीन बांधकाम झालंय या ठिकाणी होतो समाप्त. हा बघा खालून आलाय अंडरग्राऊंड दिसते का, 2 लेन जाताना येताना. 6 महिन्यामध्ये नक्की सुरू होईल, जेणेकरून तुमच्या प्रवासाचा जो अर्धा तास आहे तो यामधून कमी होईल. स्वारगेट चला स्वारगेट. वेलकम टू पुणे शहर. तर मंडळी आतापर्यंत आपला 4.5 तासांमध्ये 160 किलोमीटरची जर्नी पूर्ण झाली. स्वारगेट पुणे या ठिकाणी येऊ. स्वारगेट बस स्टँडला भरपूर फलाट आहेत, पलीकडे ह्या साईडला प्लस त्या साईडला, एकूण 4 ठिकाणी फलाट आहेत. आपली गाडी आली फलाट क्रमांक 22 नंबरला. ज्या बसेस पास होतात अकलूज, गोंदवले, गाणगापूर, विजापूर, पलटण, जेजुरी. गोंदवलेसाठी अजून आपल्याला करायचा 170 किलोमीटरचा प्रवास आणि जाणारा जो मार्ग आहे हडपसर, पुढे दिवेघाट करत थेट सासवड, जेजुरी, निराल, लोणंद, पलटण आणि लास्ट दहिवडी, गोंदवले, पुणे या ठिकाणी येऊन आपली बस ऑलमोस्ट पूर्ण पॅक. पडवळून पण बऱ्यापैकी प्रवासी वर्ग होते, पण पुण्याला आल्यानंतर मोठ्या प्रमाणात
पावसाळी ऋतूत मनमोहित करणारा दिवे घाट जो पुणे जिल्ह्यातील हडपसर आणि सासवडला जोडतो. भीमा नदीच्या खोऱ्यातून जाणारा घाट प्रवास अतिशय देखणीय. एकेरी डांबरीकरण रस्ता, तीव्र चढउतार, अनेक गाड्यांची वर्दळ या घाटात दिसून येते. आणि याच घाटातून आषाढी एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गस्थ होते. आणि हा सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी दिसून येते. सध्या दिवे घाटाचे रुंदीकरण काम जोरदार सुरू आहे. आता बघूया कधीपर्यंत होते, तोवर तुम्ही घाटाचा प्रवास एन्जॉय करा. येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. ठीक सकाळी 11:30 वाजता आपली बस पोहोचली खंडेरायाच्या नगरी जेजुरी नगरीमध्ये. जेजुरीचं असं काही बस स्थानक सध्या कामकाज सुरू आहे मोठ्या प्रमाणात, त्यामुळे बाहेर सगळ्या गाड्या लागते. जो बांधकाम होईल तेव्हा आपण आवर्जून येऊ या बस स्टँडचा पूर्ण रिव्ह्यू करण्यासाठी. जसं आपण केला रत्नागिरीचा तसा देखील करू जेजुरी. बस स्टँड समोरून होत आहे गडाचं दर्शन. जय मल्हार. स्वागतम सुस्वागतम पुणे जिल्ह्यातल्या नीरा या बस स्टँड ठिकाणी, नीरा या गावी. कडाक्याचं ऊन पडलंय पण तेवढी हवा देखील येते. हा 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 गारेगार प्रवास. समोर नीरा बस स्थानक आणि नीरा बस स्थानकाच्या बरोबर बाजूला आहे नीरा रेल्वे स्टेशन. आपल्या मध्य रेल्वेचे नीरा रेल्वे स्टेशन, जी लाईन पास होते पुणे कोल्हापूर या दिशेने. नीरा या ठिकाणी बस थांबणार आहे जेवणासाठी. 15 मिनिटाचा ब्रेक घेतलाय, काहीतरी खाऊन घेऊ. परळ ते गोंदवले या रूट बद्दल आपण माहिती घेतली, टायमिंग काय, आणि लगेच बस रवाना होते 2:30 वाजता परळसाठी, जी रात्री 12:30 किंवा 1 वाजता सोडेल. डिपेंड्स ऑन हडपसरचं ट्रॅफिक. ज्या हायवेने आपण प्रवास करतोय राष्ट्रीय महामार्ग 965 जो सुरू होतो थेट पुण्यापासून वरती सासवड, जेजुरी, पुढे नीरा, लोणंद, फलटण आणि जातो स्ट्रेट थेट पंढरपूर, म्हणजे माळशिरस, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर जोडतो. आणि आपल्याला चेंज होईल फलटण पासून दहीवडी, गोंदवली.
स्वागतम सुस्वागतम सातारा जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यातला फलटण तालुका फलटण एसटी महामंडळाचं बस स्थानक। आपली गाडी लागली आहे फ्लॅट क्रमांक 5 नंबरला, ज्या बसेस पास होतात थेट विटा गोंदवले दहिवडीसाठी। फलटण आता मुख्य जंक्शन असून आपल्या प्रवासाचा मार्ग बदलणार, कारण फलटण पासून बरेच रस्त्यांनी पास होता। एक जाते बारामती, पुढे भिगवण, दुसरी थेट सातारा आणि अलीकडची जाते थेट कुठे गोंदवले दहिवडी या साईडला। आणि आपला जो प्रवास होणार आहे गोंदवले साईडने, राष्ट्रीय महामार्ग 965 प्रवास या ठिकाणी होतो समाप्त। आता पुढे लागणार 160 नंबर आणि 905 जातो घेऊन थेट पंढरपूरला। आणि फलटणला पोहोचण्याचा टायमिंग ठीक दुपारी 1:05। अजून आपल्याला गाठायचं आहे 50 किलोमीटरचा प्रवास गोंदवलेसाठी आणि त्या अगोदर लागेल दहिवडी। आता जो घाट गेला दुधी भावी, काय दुधी भावी काय
दहीवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. कोण कोण आहे दहीवडी मधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही दहीवडीकर. आता फक्त 5 किलोमीटर वरती लागेल आपला स्टॉप गोंदवले. फायनली पोहोचलो श्री क्षेत्र गोंदवले. ठीक दुपारी 2:28. पहाटे 5:30 ला झाली होती प्रवासाला सुरुवात आणि बरोबर 9 तासांमध्ये आपला प्रवास पूर्ण झाला. परत ते गोंदवले या ठिकाणी येऊ. आता जाऊ थेट मंदिरामध्ये आणि राहण्याची सोय कशी आहे, कशा प्रकारे ते आता पुढे बघू. आपली बस आली जेव्हा दहीवडीला, तेव्हा बस चालक आणि बस वाहक दोघांची ड्युटी झाली समाप्त. आणि जे आता घेऊन जाणार बस मुंबईसाठी ते चढले दहीवडीवरून, आले गोंदवली. आता गोंदवली येथे थेट परत ज्या ठिकाणी उतरवलं जातं प्रवाशांना तिथून शतपावली करत थेट मंदिर. श्रीराम जयराम जय जय राम. मंडळी फायनली गोंदवले महाराजांच्या समाधीस्थळी पोहोचून भक्तनिवास मध्ये मला राहण्यासाठी जागा मिळाली आहे. अशी काही रूम आहे पूर्ण, ज्यामध्ये 2 बेड, हा वाला माझा आणि हा वाला रूम पार्टनर जे आधीपासून राहत होते. गोंदवलेला येऊन गोंदवले महाराजांचे दर्शन करून आणि राहण्यासाठी जर तुम्हाला भक्तनिवास पाहिजे असेल तर इथे विनामूल्य भक्तनिवास प्रवेश फी आहे. म्हणजे तुमच्याकडून कोणतेही पैसे आकारले जात नाही. सेवा करा, सेवेकरी व्हा. समोर आहे समाधी मंदिर, बाजूला रोड, पुढे गोंदवले गाव आणि हे संपूर्ण भक्तनिवास. असे काही प्रत्येकाला बेड दिले आहेत 2, ज्यामध्ये सतरंजी, उशी सोबत चादर टाकून दिलेली आहे. शर्ट पॅन्ट हँग करण्यासाठी हे होल्डर, खुर्ची आहे, सोबत चार्जिंग पॉइंट पण आहे, झाडू मारण्यासाठी सुपली, केरसुनी पण आहे. आणि आतमध्ये बाथरूम तर अतिशय स्वच्छ, एकदम नीट अँड क्लीन. या ठिकाणी आंघोळीची सोय सुविधा, गरम पाणी बाहेरच्या बाजूला आहे आणि कमोड. आता कमेंट करून सांगा कोणी कोणी श्री क्षेत्र गोंदवले या ठिकाणी भेट दिली आहे आणि या भक्त निवासाचा लाभ घेतला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये गोंदवले या ठिकाणी येऊन गोंदवले महाराजांचे समाधी मंदिर थोडक्यात माहिती सोबत या ठिकाणी कसे पोहोचाल, राहण्याची सुविधा पाहिली, पण खाण्यासाठी काय काय आहे आणि अजून काय काय पाहू शकता या ठिकाणी. संपूर्ण एक बजेट ट्रिप माहितीपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ बनवणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय कमेंट करा. श्रीराम जयराम जय जय राम. आणि हो, जे कोणी राहणारे आहेत गोंदवलेचे नक्कीच कमेंट करून सांगा. हॅशटॅग आम्ही गोंदवलेकर. आणि हो, तुमका यो परत गोंदवले बसचा व्हिडिओ कसं वाटलो या कमेंट करून सांगतालच ना. आणि व्हिडिओ आवडल्यास काय करूचा, लाईक करा, सर्वांना शेअर करा. भेटूया मंडळी आता पुढच्या एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.